नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलोय तुमच्यासाठी आणि ते म्हणजे बाहेर देशामध्ये नोकरी कशी करायची. जसं की अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये नोकरी कशी करायची किंवा या देशामध्ये नोकरी करण्यासाठी आपल्याला काय रिक्वायरमेंट लागतं, त्यांचं सिलेक्शन वगैरे काय असतं किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त भारतीय लोक काम करत आहेत सध्या किंवा भारतीय लोकांना कुठल्या कुठल्या फील्डमध्ये जास्त नोकऱ्या भेटतात, याच्याविषयी मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ केअरफुली बघा, जेणेकरून तुम्हाला याच्यातनं खूप महत्त्वाची माहिती मिळेल. मित्रांनो, कॅनडामध्ये जर तुम्हाला जॉब करायची इच्छा असेल तर सध्या कसं झालेलं आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त झालेलं आहे आणि कॉम्पिटिशन जसं जास्त होत गेलं तसं तसं गव्हर्नमेंटचे रूल्स पण खूप बदलत गेले. 10-15 वर्षाखाली खूप वेगळं होतं मित्रांनो. त्यावेळेस जनरली बाहेर देशातनं जर कोणाला नोकरी द्यायची असेल तर गव्हर्नमेंटचे रूल खूप सोपे होते, पटकन ते घेत होते. पण आता काय झालेलं आहे की सध्याच्या काळामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त झाल्यामुळे आणि इथे पण खूप लोक असल्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की तुम्ही विदेशातनं कुठलाही माणूस जर तुम्हाला जॉबसाठी आणायचा असेल, काही असेल तर त्याला गव्हर्नमेंटच्या सध्या परमिशन वगैरे लागतात, की गव्हर्नमेंटचे त्यांना परमिशन लागते किंवा या प्रकारचा स्किलचा माणूस आम्हाला या कॅनडामध्ये भेटत नाही, म्हणून आम्ही याला बाहेर देशातनं वगैरे आणत आहोत. असे त्यांनी रेस्ट्रिक्शन्स, कॉम्प्लिकेशन्स वगैरे टाकलेले आहेत, जेणेकरून जे लोकल लोक आहेत त्यांना अगोदर जॉब वगैरे भेटावं म्हणून. काही हाय स्किल जॉब असतात मित्रांनो, म्हणजे ज्याच्यामध्ये क्वालिफिकेशन हे खूप जास्त असल्यामुळे मग अशा जॉबसाठी गव्हर्नमेंटचे रेस्ट्रिक्शन्स कदाचित कमी जास्त असतील. मला जी काही माहिती आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर करतो. तर तुम्हाला आता काही महत्त्वाच्या फील्ड सांगतो की ज्या फील्डमध्ये भारतीय लोक तुम्हाला सर्वत्र दिसतात. बाहेर जर आपण कुठे गेलं, इकडे तिकडे गेलं तर कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या एरियामध्ये जास्त भारतीय लोकांना नोकऱ्या आहेत ते तुम्हाला सांगतो. त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की आपण कुठल्या फील्डमध्ये काम करण्यासाठी अप्लाय वगैरे करू. फर्स्ट फील्ड सांगतो मित्रांनो. पहिलं फील्ड आहे त्याच्यामध्ये आहे की जनरल लेबर्स. आता जनरल लेबर्स म्हणजे कसं असतं की जे लोक म्हणजे जास्त सुशिक्षित नाही आहेत किंवा ज्यांचं क्वालिफिकेशन वगैरे कमी आहे, अशा लोकांचं रिक्वायरमेंट कॅनडामध्ये कधी कधी एखाद्या वेळेस खूप जास्त येतं मित्रांनो. आता जनरल लेबर्समध्ये तुम्हाला सांगतो, जसं की तुम्हाला कदाचित एखादे कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील किंवा काही ऑफिसमध्ये काही जनरल जॉब्स वगैरे असतील, ऑफिस क्लिनिंग वगैरे असेल किंवा ऑफिस काही हेल्पर वगैरे असतील किंवा अशा प्रकारचे जे जॉब असतात त्याच्यामध्ये जनरल लेबर्समध्ये येतात हे सगळे. किंवा सिटीला जे लोक लागतात त्यांना क्लीनअप वगैरेसाठी किंवा मेंटेनन्ससाठी किंवा असे वेगवेगळे जे शहरामध्ये काम असतात छोटे मोठे, ज्याच्यामध्ये जास्त हाय स्किल वगैरे लागत नाही, अशा प्रकारच्या जॉबमध्ये इंडियन लोक आपल्याला पण बरेच दिसतात. ऑफिसमध्ये भारतीय लोक खूप असतात मित्रांनो. तर मित्रांनो, जनरल लेबर्स या कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटचे रूल्स वगैरे थोडे लो असतात, त्याच्यामध्ये सिलेक्शन वगैरे कदाचित फास्ट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही जनरल लेबर्स मध्ये ट्राय करू शकता. आता दुसरी फील्ड सांगतो मित्रांनो की ज्या फील्डमध्ये भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत, ते म्हणजे कार मेकॅनिक्स. तर तुम्हाला सांगतो, कार मेकॅनिक्स इकडे जेवढे काही कारचे रिपेअर शॉप वगैरे आहेत किंवा जे कारमध्ये ज्या गराजमध्ये लागणारे जे माणसं असतात, जे काम करणारे वगैरे, त्या क्षेत्रात तुम्हाला सांगतो एक 90% जे कार मेकॅनिक्स वगैरे आहेत, ज्यांचे शॉप्स आहेत, ते सगळे आपले भारतीय लोकांचे आहेत. आणि त्यातल्या त्यात हे कार मेकॅनिक जास्त करून पंजाब लोकांचे आहेत मित्रांनो. कारण पंजाबी लोक गाड्यांचा खूप शौक असतो त्यांना आणि गाड्यांचं रिपेअर करणं, हे करणं त्यांना खूप आवडतं. तर मी गेल्या 10-15 वर्षात जे काही कार मेकॅनिक्स वगैरे पाहिले किंवा ज्यांचे शॉप वगैरे पाहिले, ते मोस्टली 90% जे होते ते मोस्टली आपले भारतीयच लोक होते. कार मेकॅनिक जर तुम्ही असाल, कार क्षेत्रामध्ये जर तुमचं चांगलं हँड असेल तर कार क्षेत्रामध्ये तुम्ही ट्राय करू शकता मेकॅनिक्स वगैरे म्हणून. आणखीन एक फील्ड आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये भारतीय लोक खूप जास्त आहेत, ते म्हणजे ट्रक ड्रायव्हर्स. आता तुम्हाला सांगतो, कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माल वाहतूक होते मित्रांनो की सकाळ रात्र संध्याकाळ रात्रंदिवस हायवेला ट्रक्स असतात की अमेरिकेतलं सामान इकडं, कॅनडातलं सामान तिकडं, इकडचं तिकडं, किंवा काही शॉप्सला वगैरे जे ड्रायव्हर्स लागतात ग्रोसरीज आणण्यासाठी वगैरे, किंवा वेगवेगळ्या प्रकारची इंडस्ट्री आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये ट्रक ड्रायव्हरचं खूप भयानक डिमांड आहे. तर तुम्ही जर ट्रक ड्रायव्हर असाल किंवा तुम्हाला ड्रायव्हिंग करण्याची खूप आवड वगैरे असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये इकडे ट्राय करू शकता. कारण इथे कॉम्पिटिशन जरी असली तर त्याच्यामध्ये सिलेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण कॅनेडियन लोकांना ड्रायव्हिंग करणं, हे करणं याच्यामध्ये त्यांना जास्त आवड नाही. त्याच्यामुळे मोस्टली जे ड्रायव्हर्स आहेत मित्रांनो
ते आपले 99% एशियनच आहेत. इंडियातनं, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अशा वेगवेगळ्या क्षेत्रातनं आलेले ड्रायव्हर्स असतात. पण या ड्रायव्हरमध्ये एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो, याच्यामध्ये पैसे खूप जास्त भेटतात. पैशाचं काही अडचण नाही. तुम्ही एखाद्या हाय स्किलला जसं पेमेंट भेटतं कॅनडामध्ये, त्या प्रकारचं पेमेंट तुम्ही ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये कमवू शकता. पण प्रॉब्लेम असा आहे, त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत मित्रांनो. जसं की तुम्हाला तुमच्या फॅमिलीपासून थोडंसं दूर राहावं लागतं. आणि दुसरं म्हणजे जेव्हा इथे बर्फ पडतो, जेव्हा इथे बर्फाचे दिवस येतात, त्या दिवसामध्ये मात्र कंडिशन्स खूप चॅलेंजिंग होतात मित्रांनो. कारण कसं असतं, बर्फ पडला की मग ते गाड्यांचं कंट्रोल, ट्रकचं कंट्रोल, ड्रायव्हिंग गाडी म्हणजे अशी स्लाइड होतात, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते. तर ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये ही एक थोडीशी रिस्क आहे. पैसे आहेत त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काही कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टीशी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जसं की तुम्हाला फॅमिलीपासून थोडंसं दूर राहावं लागतं, कधीही जावं लागतं, रात्री, संध्याकाळी वगैरे. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे भारतीय लायसन आहे, मी भारतामध्ये एक 10-15 वर्ष ड्रायव्हिंग केलेलं आहे, मग मला कॅनडामध्ये डायरेक्ट जॉब वगैरे भेटेल का? असं नाही मित्रांनो. कारण कसं आहे, भारतीय ड्रायव्हिंग आणि इथल्या ड्रायव्हिंगमध्ये एक जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. कारण इथले रूल्स खूप वेगळे आहेत. इंडियामध्ये मला वाटत नाही कुठे ड्रायव्हिंगचे एवढे काही रूल्स कोणी फॉलो करतं, पण इथे पावलोपावली ड्रायव्हिंगचे रूल्स आहेत आणि त्या सगळ्या टेस्ट वगैरे द्यावं लागतात प्रॉपरली. आणि इथलंच तुम्हाला प्रॉपर लायसन घ्यावं लागतं. भारतीय लायसनचा इथे काही उपयोग नाही, त्याचे तुम्हाला 1-2-3 पॉईंट सुद्धा भेटणार नाही. तर तुम्ही मित्रांनो ड्रायव्हिंग मध्ये जर ट्राय करायचं असेल तर याच्यामध्ये नक्की ट्राय करा, कारण तुम्हाला कमी टाइम मध्ये जास्त पैसे मिळवण्याची संधी आहे ड्रायव्हिंग मध्ये. आणि दुसरं ड्रायव्हिंगचं एक सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला लोकल ड्रायव्हिंग करायची असेल, जर तुम्हाला बाहेर म्हणजे जास्त लांब ड्रायव्हिंग करायची नसेल, सिटी टू सिटी करायची नसेल, शॉर्ट ड्राईव्ह करायची असेल, तर त्याच्यासाठी पण खूप चान्सेस आहेत. जसं की तुम्ही सिटी बसचे ड्रायव्हर वगैरे होऊ शकता, की तुम्हाला मग फक्त शहरातल्या शहरातच ड्रायव्हिंग करायची, किंवा तुम्ही एखादी टॅक्सी ड्रायव्हर वगैरे होऊ शकता, किंवा मग आता आजकाल ते चालू आहे उबर वगैरे काय, ते पण करू शकता. किंवा स्कूल बस आहेत मित्रांनो. मग बऱ्याचशा वेळेस इकडे काय करतात भारतीय लोक, स्कूल बस ड्रायव्हिंग करतात. आता आणखीन एक फील्ड सांगतो मित्रांनो, ज्या फील्डमध्ये भारतीय लोक खूप जास्त आहेत, ते म्हणजे आहे फूड इंडस्ट्री. फूड इंडस्ट्री म्हणजे कसं की हॉटेल वगैरे. तर हॉटेलमध्ये काय मित्रांनो, इकडे कॅनेडियन लोकांना जास्तीत जास्त बाहेर खायची सवय असते. ते मोस्टली आपल्या भारतीय लोकांसारखं घरामध्ये कुकिंग करणं किंवा घरामध्ये स्वयंपाक करणं असं यांच्या लेडीजला जास्त सवय नसते. मग हे काय करतात, ब्रेकफास्ट असेल, काही असेल, छोट्या मोठ्या गोष्टी असेल, किंवा बाहेरूनच आणायचं, मग ते घरामध्ये गरम करून खायचं वगैरे, असं यांचं कल्चर आहे मित्रांनो. मग त्याच्यामुळे काय आहे, जी फूड इंडस्ट्री आहे, जे हॉटेल्स वगैरे आहेत, त्या फील्डमध्ये खूप जास्त डिमांड आहे मित्रांनो इकडे. जर तुम्हाला स्वयंपाकाची खूप आवड असेल, किंवा तुमचं स्वयंपाकामध्ये चांगलं हँड वगैरे असेल, किंवा त्या क्षेत्रामध्ये तुमचा काही अनुभव वगैरे असेल, तर तुम्हाला इकडे फूड इंडस्ट्रीमध्ये जॉब भेटण्याची शक्यता खूप जास्त आहे मित्रांनो. कारण या लोकांना आउटडोर खायची सवय खूप जास्त असते. तर तुम्ही फूड इंडस्ट्री किंवा हॉटेल मॅनेजमेंट वगैरे या क्षेत्रामध्ये नक्की ट्राय करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, इकडे असे काही शॉप्स आहेत जिथे लोक ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी खूप रेग्युलरली जातात. एव्हरी डे मॉर्निंग, इव्हिनिंग यांचं बाहेरच आउटडोर असतं. तर जसं की इकडे असे शॉप्स आहेत, जसं की मॅकडोनाल्ड्स आहे, टिम हॉर्टन्स आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत मित्रांनो, जिथे तुम्ही इझिली जॉब घेऊ शकता. आणि अशा ठिकाणी तुम्ही पार्ट टाइम जॉब पण करू शकता. जर तुम्ही स्टुडंट्स वगैरे असाल तर तुम्ही 3-4 तास वगैरे जॉब करू शकता, त्याच्यातनं पण तुम्हाला पैसे भेटू शकतात. किंवा मग दुसरे असे काही शॉप्स असतात मित्रांनो, जसं की वॉलमार्ट आहे, किंवा असे जे ग्रोसरीचे मोठे शॉप्स आहेत, त्या ठिकाणी पण तुम्ही ट्राय करू शकता. कारण वॉलमार्टमध्ये मी जसं पाहिलेलं आहे की एक 95% जे लोक आहेत ते सगळे भारतीय लोक आहेत. आणखीन एक फील्ड आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी भारतीय लोक खूप जास्त असतात, तर ते म्हणजे एअरपोर्ट. जेव्हा आम्ही इथून भारतात जातो किंवा भारतामधनं इकडे येतो, तर इथे आल्याच्या नंतर आम्हाला बरंचसं दिसतं की विमानतळावरती खूप भारतीय लोक काम करतात. जसे की तिथे काही क्लिनिंगचे जॉब असतील, किंवा स्टाफ असेल, काही असेल. आता एअरपोर्टला खूप वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स असतात. तर एअरपोर्टला पण तुम्ही ट्राय करू शकता, जर तुम्हाला अनुभव असेल चांगला, काही थोडंसं नॉलेज असेल त्या फील्डमध्ये. तर एअरपोर्टमध्ये पण खूप भारतीय लोकांना आम्ही काम करताना पाहिलेलं आहे. आणखीन एक सांगतो मित्रांनो, कॅनडामध्ये ऑइल इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे तेलाची इंडस्ट्री जी आहे, ते कॅनडामध्ये असे काही स्टेट आहेत, अल्बर्टा वगैरे, जिथे तेल मोठ्या प्रमाणामध्ये निघतं. आणि ऑइल इंडस्ट्री इकडे खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मित्रांनो, तिथे ऑइल इंडस्ट्रीमध्ये लेबर वगैरे खूप मोठ्या प्रमाणात लागतात. तर कॅनडा काय करतं की बाहेर देशातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेबर्स आणतं, जे ऑइल इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी वगैरे.
तर ऑइल इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्हाला काही मेकॅनिकल नॉलेज असेल, काही टेक्निकल तुम्हाला नॉलेज असेल, तर ऑइल इंडस्ट्रीमध्ये पण चांगलं आहे. त्या फील्डमध्ये पैसे पण खूप जास्त आहेत मित्रांनो, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो ऑइल इंडस्ट्रीमध्ये. हे बघा मित्रांनो, मी बोलत होतो तुमच्याशी आणि मध्येच रोजी आली. रोजीने मला थोडंसं डिस्टर्ब केलं. चला काही हरकत नाही, व्हिडिओ कंटिन्यू करूया, कारण रोजीला म्हणते बहुतेक की तुम्ही आता बोलायचं थोडं कमी करा म्हणून. आता आपण थोडंसं स्किल लेवल हाय करूया मित्रांनो, थोडंसं हाय स्किल मध्ये जाऊया. हे तुम्हाला मी आतापर्यंत जनरल लेबर्स किंवा कमी एज्युकेटेड वगैरे लोक असतील त्यांना कसे जॉब वगैरे मिळवायचे याच्याविषयी तुम्हाला सांगितलं. आता थोडंसं आपण स्किल लेवल वर जाऊया, थोडंसं एज्युकेशन नुसार थोडंसं वर जाऊया, की बघूया आता दुसऱ्या कुठल्या फील्ड आहेत जिथे भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत मित्रांनो. इकडे कॅनडामध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि फार्मासिस्ट यांना पण खूप डिमांड आहे. पण आता हे कसं आहे, हे हाय स्किल जॉब आहेत, याच्यावरती गव्हर्नमेंटचं खूप लक्ष असतं आणि याच्यामध्ये सिलेक्शनला वगैरे कॉम्प्लिकेशन्स किंवा थोडंसं टफ आहे. कारण गव्हर्नमेंट काय करतं की त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे काही रूल्स ठेवलेले आहेत. जे बाहेर देशातनं लोक आलेत आणि ज्यांना डॉक्टर्स वगैरे व्हायचंय किंवा नर्स व्हायचंय किंवा फार्मासिस्ट वगैरे व्हायचंय, तर अशा फील्डमध्ये जर तुम्हाला जायचं असेल मित्रांनो, तर त्यांनी काय केलेलं आहे की तुम्ही कॅनडामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे काही एक्झाम्स द्यावं लागतात आणि ते इंडियन एक्झामला ते डायरेक्ट कन्सिडर करत नाहीत. तर तुम्ही फार्मासिस्ट असाल, आता मला बरेचसे कॉमेंट येतात इंडियामधनं, सर मी M.Pharm केलेलं आहे, B.Pharm केलेलं आहे, मला कॅनडामध्ये जॉब भेटेल का? तर जॉब भेटू शकतात, जॉबची काही अडचण नाही, तुम्ही ट्राय केलं तर नक्की त्याच्यात जॉब भेटेल. पण कसं आहे मित्रांनो, इथे येऊन एक्झाम द्याव्या लागतात आणि त्या एक्झाम एवढ्या इझी नसतात. जसं की आपल्याला इंडियात एखादी एक्झाम आपण इझिली क्लिअर करू शकतो, इथे तसं नाही मित्रांनो. इथे एक्झाम देते वेळेस ते सगळे गव्हर्नमेंटचे प्रॉपर चेकिंग असते, तुम्हाला ते एक्झाम प्रॉपरली पास व्हावं लागतं आणि ते एक्झाम पास झाल्याच्या नंतर मग तुम्ही डॉक्टर वगैरे होऊ शकता किंवा नर्स वगैरे हॉस्पिटलमध्ये होऊ शकता किंवा जे मेडिसिनचे जे शॉप्स आहेत तिथे तुम्ही केमिस्ट म्हणून किंवा फार्मासिस्ट म्हणून जॉब करू शकता. तर हे हाय स्किल जॉब आहेत मित्रांनो, याच्यामध्ये चान्सेस असतात पण कॉम्पिटिशन पण आहे आणि कॉम्पिटिशनच्या बरोबर तुम्हाला इथले एक्झाम वगैरे पास व्हावे लागतात. हे महत्वाचं आहे इकडे आल्याच्या नंतर. आणखीन एक महत्वाची फील्ड सांगतो मित्रांनो, की ज्या फील्डमध्ये भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत अमेरिका, कॅनडामध्ये किंवा जगभरात कुठल्याही कंट्रीमध्ये, ती फील्ड म्हणजे IT. तर IT मध्ये काय मित्रांनो, जे कम्प्युटरचे काम असतात किंवा कम्प्युटर रिलेटेड जे आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे किंवा कम्प्युटर इंजिनियर वगैरे, तर या फील्डमध्ये पण कॅनडा, अमेरिका मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉब्स असतात मित्रांनो. हे हाय स्किल जॉब आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचं खूप चांगलं नॉलेज पाहिजे, चांगली तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस, एक्सपिरियन्स वगैरे जर चांगला असेल तर IT मध्ये तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकता. ते पण बरेचसे IT जॉब घरून आहेत, घर बसल्या बसल्या पण कंपन्या ऑफर करतात. तर IT इंडस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे मित्रांनो आणि IT मध्ये जर तुमचं नॉलेज असेल वगैरे तर त्या फील्डमध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता. आणखीन एक अतिशय महत्वाची फील्ड सांगतो मित्रांनो तुम्हाला, की ज्या फील्डमध्ये भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि खूप इन्कम आहे या फील्डमध्ये, ती म्हणजे लॉयर, वकील. तर काय मित्रांनो, इकडे कॅनडामध्ये वकिलाला खूप डिमांड आहे मित्रांनो आणि वकील तुम्हाला सांगतो जसं डॉक्टर कमवतात, मला वाटतं डॉक्टरपेक्षा जास्त वकील इकडे कमवतात. पण त्याच्यामध्ये कसं मित्रांनो, तुम्हाला इथले रूल्स वगैरे, स्किल लेवल वगैरे, नॉलेज वगैरे या गोष्टीचं तुम्हाला अतिशय डीप नॉलेज पाहिजे. तर वकील क्षेत्र हे खूप भयानक आहे, कारण इकडे जेव्हा कुठे क्राईम होतात, ऍक्सिडेंट होतात, कुठलीही घटना झाली की तिथे तुम्हाला वकील लागतो म्हणजे लागतो. तर दुसरी फील्ड आहे मित्रांनो अकाउंटिंगची. तर अकाउंटिंग म्हणजे काय, की जे अकाउंटंट असतात, जे CA असतात, त्यांचं पण कॅनडामध्ये खूप डिमांड आहे. कारण कसं असतं, इकडे बिझनेस खूप आहेत, कंपन्या खूप आहेत आणि प्रायव्हेट पण लोकांना अकाउंटिंगसाठी वगैरे इकडे गरज असते. जर तुम्ही अकाउंटंट असाल, तुम्हाला अकाउंटिंगचं नॉलेज वगैरे असेल, तर तुम्ही अगदी घर बसल्या बसल्या सुद्धा पैसे कमवू शकता. तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही किंवा नोकरी करण्याची पण गरज नाही. जर तुम्ही प्रायव्हेट अशी ऍड वगैरे टाकली की मी अकाउंटंट आहे, तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे त्याच्यात अप्रुव्हल वगैरे लागतात. पण जर तुम्ही CA जर झाले इथे, जर अकाउंटंट वगैरे जर झाले, तर त्या प्रकारचे जॉब तुम्ही अगदी सहजपणे करू शकतात आणि त्याच्यामध्ये पेमेंट पण खूप चांगलं भेटतं तुम्हाला. आता कॅनडामध्ये जॉब कसं मिळवायचं मित्रांनो, जॉब मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, कोणाच्या मागे मागे लागायचं नाही. एक तर तुमचं स्किल लेवल जास्त पाहिजे. स्किल चांगला असेल तर तुम्ही स्वतः गुगलवरती सर्च करा वेगवेगळ्या फील्ड आणि त्या फील्डमध्ये जे लोक आहेत, जे कंपन्या आहेत, त्यांना ट्राय करा
आणि जर तुमचं स्किल लेवल जनरल असेल, थोडंसं कमी असेल, तर मग इंडियामध्ये अशा बऱ्याचशा काही एजन्सीज आहेत की जसे प्रायव्हेट एजन्सीज वगैरे आहेत, त्या काय करतात त्यांचं आणि गव्हर्नमेंटचं किंवा त्यांना इन्फॉर्मेशन वगैरे असते, त्यांना माहिती असते की कुठल्या फील्डमध्ये कॅनडामध्ये वगैरे जॉब आहेत, तर तुम्ही ते पण ट्राय करू शकता. तर अशा प्रकारे एखादी एजन्सी असेल तर त्याचा पण तुम्ही बेनिफिट घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर अशा काही फ्रॉड एजन्सीज वगैरे असतील आणि जर ते ॲडव्हान्स पेमेंट वगैरे मागत असतील तर त्याच्यापासून थोडं जपून राहा. कारण कोणाला ॲडव्हान्स वगैरे देऊ नका, कारण जर जॉब नाही झाला, काही नाही झालं तर मग तुमचे जे पैसे वगैरे तुम्ही दिलेले आहेत ते लॉस होऊ शकतात. तर अशा एजन्सीचा ट्राय करा. जर प्रामाणिक एजन्सी असेल, चांगली एजन्सी असेल तर त्याच्यामधनं तुमचं सिलेक्शन लवकर होईल. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, कॅनडा अमेरिकेमध्ये जर तुम्हाला कमी टाइममध्ये जास्त पैसे कमवायचे असतील तर सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे बिझनेस करणं. मित्रांनो, तुमची जे फील्ड असेल किंवा ज्या फील्डमध्ये तुम्हाला नॉलेज आहे, ज्या फील्डमध्ये तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा वगैरे आहे, त्या फील्डमध्ये तुम्ही जर बिझनेस स्टार्ट केला मित्रांनो, तर तुम्ही अगदी कमी टाइममध्ये जास्तीत जास्त पैसे कमवू शकता कॅनडा अमेरिकेमध्ये. तर तुम्ही बिझनेसमॅन जर व्हायचं असेल, तुमच्याकडे थोडंसं टॅलेंट असेल, थोडंसं नॉलेज असेल आणि जर तुम्हाला दुसऱ्यावरती डिपेंडेबल राहायचं नसेल तर तुम्ही बिझनेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये नक्की जा. कारण बिझनेसमध्ये कसं आहे मित्रांनो, तुम्ही जे काही हार्डवर्क कराल ते तुमच्या स्वतःचं आहे. पण जर तुम्हाला स्वतःच करिअर बनवायचं असेल, जर तुम्हाला स्वतःचाच बॉस होऊन बसायचं असेल, कोणाच्या हाताखाली काम वगैरे करायचं नसेल, अशी पण मेंटॅलिटीवाले खूप लोक असतात की त्यांना कोणाच्या हा करण्याची आवडत नाही, त्यांना आपलं स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं असतं. तर अशा प्रकारे जर तुमची काही एम असेल, टार्गेट असेल, तर तुम्ही बिझनेस इंडस्ट्रीमध्ये नक्की जा मित्रांनो, बिझनेस ट्राय करा. मित्रांनो, इथून पुढचे 2 मिनिट अतिशय काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, कारण याच्यामध्ये अतिशय महत्वाची माहिती आहे. एक स्वतःला प्रश्न विचारा मित्रांनो की तुम्हाला खरंच बाहेर देशात जाण्याची गरज आहे का, आणि तुम्हाला त्याचे काय बेनिफिट्स आहेत, तुमच्या कुटुंबाला त्याचे काय बेनिफिट्स आहेत. खरंच तुम्ही बाहेर देशात गेल्यानंतर खूप जास्त पैसे कमवणार आहात का फक्त इथे तुम्ही एक शॉर्ट टाइमसाठी येत असाल, 1-2 वर्ष, 3 वर्ष, काही हरकत नाही मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्ही नक्की येऊ शकता. पण जे लोक लॉंग टर्म विचार करतात, ज्यांना वाटतं की आपण 15-20 वर्ष राहू वगैरे, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही एकदम सिरियसली स्वतःला विचारलं पाहिजे, तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही डिस्कशन केलं पाहिजे की खरंच आपल्याला इतकं लांब जायची गरज आहे का. कारण कसं आहे मित्रांनो, मी पाहिलेलं आहे, बाहेर देशातनं आलेली लोक सर्वच काही एन्जॉयमेंट करतात असं नाही. त्यापैकी तुम्हाला सांगतो एक 70-80% लोक खूप अडचणीमध्ये आहेत, बिकट परिस्थितीमध्ये तिथे दिवस काढतात. त्याच्यामुळे असं काही नाही की सगळेच लोक इथे एन्जॉयमेंट करतात. एक 10 ते 15% लोक असे असतात की ते चांगली सिच्युएशन आहे त्यांची, खूप एन्जॉय वगैरे करतात, कारण ते चांगल्या पोझिशनवरती आहेत, त्यांचं इन्कम वगैरे चांगलं आहे, त्यांची परिस्थिती वेगळी आहे मित्रांनो. पण ज्यांना फायनान्शियली एवढं काही जास्त स्ट्रॉंग नाही, इन्कम एवढी जास्त नाही आहे, सेव्हिंग एवढी जास्त नाही, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केअरफुली विचार करा की तुम्हाला खरंच बाहेर देशात जाण्याची गरज आहे का, किंवा तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही किती इन्कम आहे तुमची. तर तुम्ही खाऊन पिऊन व्यवस्थित असाल, थोडंफार तुमचं इन्कम वगैरे असेल आणि फॅमिलीसोबत जर तुम्ही सुखी असाल तर मग ते सगळ्यात चांगलं आहे. कारण कसं आहे, बाहेर देशात आल्याच्या नंतर खूप गोष्टींना आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं. जसं की तुम्हाला तुमची फॅमिली तुमच्यापासून दूर होते, असे फेस्टिवल असतील, कुठले सण असतील, काही असतील, तर मग अशा वेळेस खूप तुम्हाला असं एकदम असं वेगळं असल्यासारखं वाटतं. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि डिसिजन घ्या की आपल्यासाठी खरंच काय योग्य आहे, काय योग्य नाही. जे लोक कॅनडा अमेरिकेमध्ये ज्यांना येऊन 10 वर्ष 15 वर्ष झालेली आहेत, तर अशी लोक कॅनडा अमेरिका सध्या सोडण्याचा विचार करत आहेत मित्रांनो. तर याचं मेन कारण काय आहे, हे लोक असं काय विचार करतात, किंवा अशी सिच्युएशन काय होते, किंवा अशा कुठल्या घटना घडतात फॅमिलीमध्ये, किंवा असं काय होतं की ज्याच्यामुळे जे पॅरेंट्स आहेत, जे आईवडील आहेत, त्यांना एक 10-15 वर्षानंतर कॅनडा अमेरिका सोडण्याची इच्छा आहे. किंवा तुम्ही इंटरनेटवरती पाहत असाल, यूट्यूबवरती पाहत असाल, असे बरेचसे कुटुंब आहेत सध्या की जे 10-12 वर्षानंतर, 7-8 वर्षानंतर इंडियामध्ये वापस आलेली आहेत, कॅनडा अमेरिका सोडून, चांगली जॉब सोडून, चांगलं इन्कम आहे त्यांचं, चांगली नोकरी, हे सगळं काही सोडून ते लोक इंडियामध्ये वापस गेले मित्रांनो. तुम्ही शॉर्ट टर्म आल्यानंतर तुम्हाला काही इथे खूप पैसे वगैरे भेटणार आहे, चांगली जॉब वगैरे आहे, तर मग अशा सिच्युएशनला बाहेर जाण्यासाठी काही हरकत नाही, तुम्ही जरूर जायलाच पाहिजे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती तुमच्या महत्त्वाची ठरली असेल. जर तुमच्या घरातनं किंवा तुमच्या आजूबाजूला वगैरे जर कोणी असं बाहेर देशात येणार असेल तर त्याच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित त्यांना याच्यामधनं काही टिप्स वगैरे भेटतील, किंवा जे आई वडील ज्यांचे मुलं सध्या लहान वगैरे आहेत आणि इन फ्युचर त्यांना आपली मुलं बाहेर देशात पाठवायची आहेत,
तर कुठल्या फील्डमध्ये आपण पाठवू शकतो किंवा बाहेर देशात अमेरिका कॅनडामध्ये आपल्याला जॉब कसे मिळू शकतात याच्याविषयी त्यांना काही आयडिया येतील. चला तर मग आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो. जर तुमचे काही वेगळे कॉमेंट वगैरे असेल मित्रांनो, आणखीन काही तुम्हाला वेगळं जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. मी जेवढं शक्य आहे, जेवढं मला नॉलेज आहे तेवढं मी सांगतो. चला मग काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय.